आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। जनसुरक्षा विधेयक बहुमतानं सभागृहात मंजूर झालं आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, जनसुरक्षा विधेयक बहुमतानं सभागृहात मंजूर झालेलं आहे। जनसुरक्षा विधेयक ज्यावर चर्चा सुरू होती आजच सभागृहामध्ये मांडण्यात आलं आणि हे विधेयक मंजूर झाल्याची माहिती समोर येते। तर विरोधकांची संख्या तशीही कमी आहे विधानसभेमध्ये आपण बघितलं तर, आणि त्यामुळेच आता बहुमतानं हे विधेयक मंजूर झाल्याची माहिती समोर येते। जनसुरक्षा विधेयक बहुमतानं सभागृहात मंजूर झालंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल, जनसुरक्षा विधेयक ज्याला विरोधक विरोध करत होते मात्र सभागृहामध्ये बहुमतानं मंजूर झाल्याचं कळतंय, नेमकी कशा पद्धतीने चर्चा झाली? एकंदरीत बघितलं तर मागचं सरकार अस्तित्वात आल्यापासून जनसुरक्षा विधेयक हा कायम चर्चेचा मुद्दा राहिला होता आणि याच दरम्यान स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मांडल्यानंतर याला अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, मात्र आज अखेर हे विधेयक जे आहे ते बहुमतानं मंजूर झालंय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार हे एकमेव विरोध वगळता जवळपास सभागृहातील विरोधी बाकावर देखील अनेक सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला। यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व आमदार यांनी देखील या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आणि त्यामुळे केवळ एकमतानं होण्याऐवजी एखाद दुसरं मताचा अपवाद वगळता हे विधेयक आता बहुमतानं मंजूर झालंय असंच म्हणावं लागेल। एकंदरीत या दरम्यान ज्या पद्धतीनं गोष्टी रंगल्या होत्या त्यानंतर अनेक तर्कवितर्क याबद्दल लढवले जात होते, मात्र आज अखेर हे विधेयक बहुमतानं मंजूर झालंय। बरोबर आहे राहुल, म्हणजे असं म्हणता येईल की आता विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे हे विधेयक। आता विधान परिषदेमध्ये कशा पद्धतीने चर्चा होते आणि पहिल्याच दिवशी, मुख्य म्हणजे ज्या दिवशी मांडण्यात आलं त्याच दिवशी हे विधेयक मंजूर झालेलं आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, जनसुरक्षा विधेयक हे बहुमतानं सभागृहामध्ये मंजूर झालं आहे आणि आताच आपले प्रतिनिधी राहुल झोरी यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार विरोधकांपैकी सुद्धा अनेक आमदार या जनसुरक्षा विधेयकासाठी अनुकूल होते, त्यांचंही यासाठी मत मिळालेलं आहे। फक्त कम्युनिस्ट पार्टीचे जे आमदार आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला होता आणि इतर पक्षांच्या आमदारांनी याला पाठिंबा दर्शवला होता आणि अशा पद्धतीनं आज हे विधेयक मांडण्यात आलं आणि आजच हे विधेयक बहुमतानं सभागृहामध्ये मंजूर करण्यात आलं आहे। त्याच्यामुळे आता विधान परिषदेमध्ये कशा पद्धतीने चर्चा होते ते बघावं लागणार आहे। दरम्यान या विधेयकाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती आणि विरोधकांकडून सुद्धा या विधेयकावर काही आक्षेप घेण्यात आले होते, तर नागरिकांनीही सूचना आणि हरकती याच्यावर मांडलेल्या होत्या।